नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। आपण करंट अल्गोरिदम आहे त्या बॅचच्या निमित्तानं आता आपण वारंवार भेटतोय। त्यामध्ये आज आपला मुद्दा आहे विभागीय परिषद जे आलेले आहेत त्या विभागीय परिषदेसंदर्भात आपण आज बोलणार आहोत। बोलण्याचं निमित्त आहे पुण्यामध्ये आता विभागीय परिषद पार पडती वेस्टर्न झोनल काउन्सिल। विभागीय परिषदेला आपण जर झोनल काउन्सिल असा पण शब्द आहे ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा क्षेत्रीय परिषद असं पण म्हटलं जातं त्याला। ठीक आहे, विभागीय परिषद, झोनल काउन्सिल, क्षेत्रीय परिषद एकच शब्द आहे हे लक्षात ठेवा। आता या विभागीय परिषद याच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत। पहिल्यांदा सगळ्यातला आपल्याला प्रश्न विचारला जातो की याची स्थापना कधी झालेली आहे। तो कायदा आहे राज्य पुनर्रचना कायदा 1956 चा। कायद्याद्वारे स्थापन झालेली आहे म्हणून लक्षात ठेवायचं ही वैधानिक संस्था आहे। आपल्याला दोन घटक असतात, स्टॅच्युटरी बॉडी आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, किंवा याला बिगर घटनात्मक असं पण म्हणतात, नॉन कॉन्स्टिट्यूशनल पण म्हटलं जातं। वैधानिक आहे, स्टॅच्यूट हा शब्द आहे कायदा या अर्थानं तो वापरला जातो म्हणून ती वैधानिक संस्था आहे। पहिलाच प्रश्न आपल्याला इथे विचारला जातो। ही आयडिया कुणाची? विभागीय परिषद, झोनल काउन्सिल ही आयडिया पंडित जवाहरलाल नेहरू यांची आहे। काय झालं होतं, जे काही भाषेच्या आधारावर जे काही आंदोलन व्हायला लागले होते, आपलं संयुक्त महाराष्ट्राचं असेल, आंध्र प्रदेशचा असेल, यामुळं भारत हा देशापेक्षा आपल्या प्रादेशिक अस्मिता स्ट्रॉंग व्हायला लागलेल्या होत्या आणि हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी काय केलं होतं, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये साऊथचे राज्य आहेत, वेस्टर्नचे आहेत, ईस्टर्नचे आहेत, या राज्यामध्ये आपसात कोऑर्डिनेशन असावं आणि त्यांनी देशासोबत सेंटर सोबत कोऑर्डिनेट करावं म्हणून त्यांनी ही आयडिया सुरू केलेली आपल्याला पाहता येते। प्रादेशिक वाद डॉमिनंट होऊ नये हा हेतू आहे। आपल्याला क्वेश्चन पुढचा इथे येतो, रचना। या रचनेमध्ये कोण कोण असतं हे विचारलं जातं। लक्षात ठेवा केंद्रीय गृहमंत्री याचे चेअरमन असतात। सर्व झोनल काउन्सिलचे जे काही चेअरमन असतात ते केंद्रीय गृहमंत्री असतात। आता सध्या अमित शहा आहेत। विभागातले सर्व मुख्यमंत्री याचे सदस्य असतात आणि त्यांच्यापैकीच एक व्हाईस चेअरपर्सन असतो आणि त्यांची टर्म 1 वर्ष असते। रोटेशन बेसिसवर असतात। अल्फाबेटिकली ज्या त्या झोन मधले जे राज्य आहेत त्याच्या अल्फाबेटिकली ते लावलं जातं। आता महाराष्ट्रात होती, मग आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा याचे अध्यक्ष हे जे आहेत केंद्रीय गृहमंत्री आहेत, उपाध्यक्ष कोण आहेत किंवा व्हाईस चेअरपर्सन कोण आहेत हे यांचं नाव मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा। प्रत्येक राज्यातून 2 इतर मंत्री असतात आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यातला प्रशासक, असे हे 4 लोक याच्यामध्ये असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा। याशिवाय हे 4 लोक तर झाले, याशिवाय नीती आयोगाद्वारे नॉमिनेटेड मेंबर असतात। मुख्य सचिव, आता सपोज महाराष्ट्र आहे, गोवा आहे, गुजरात आहे, यांचे मुख्य सचिव असणार आहेत। विकास आयुक्त, डेव्हलपमेंट कमिशनर असतात आणि काही केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा ते आमंत्रित करू शकतात। फक्त ह्या सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार नसतो, या लोकांना मतदानाचा अधिकार असतो हे इथे लक्षात ठेवा। पहिला प्रश्न आपल्याला इथे विचारला जातो, नंतर वैधानिक किंवा त्याला बिगर घटनात्मक किंवा नॉन कॉन्स्टिट्यूशनल म्हणा, त्याच्यानंतर ही रचना हे विचारलं जातं। मी तुम्हाला कमेंट मध्ये सांगितले या 27व्या झोनल काउन्सिलचे जे पुण्यामध्ये पार पडती त्याचे व्हाईस चेअरपर्सन कोण आहेत। पुढचं, या विभागीय परिषदेचे ध्येय काय आहे? सहकार्य आणि समन्वय। कुणात सहकार्य असावं? राज्यामध्ये सहकार्य असावं आणि राज्य आणि केंद्र यांच्यातला समन्वय आपल्याला साधायचा आहे, त्याच्यासाठी हे केलेलं आहे। दुसरं, याचा उद्देश काय आहे? एम वेगळा आहे आणि ऑब्जेक्टिव्ह वेगळा आहे। ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघा, भावनिक एकात्मता असावी, इंडिया किंवा भारत हा एक आहे ही पहिली प्रायोरिटी असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर भाषिक अस्मिता, प्रादेशिक वाद, रिजनलिझम, भाषावाद यांच्या तीव्र प्रवृत्तींना प्रतिबंध करणं किंवा त्या कमी करणं। मराठी असणं, तेलुगू असणं, कन्नड असणं हे वेगळंच आहे, त्यालाही महत्व आहे, परंतु देश महत्वाचा आहे, राष्ट्रप्रथम जे आहे ते महत्वाचं आहे, त्याच्यासाठी आपण हे चालू केलेलं आहे। राज्यामधले वाद असतील, सपोज महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा वाद आहे किंवा महाराष्ट्र आणि गुजरातचा वाद आहे, मग आपसातले वाद मिटण्यासाठी सुद्धा या झोनल काउन्सिलचा उपयोग केला जातो। सामाजिक आणि आर्थिक गोष्टीमध्ये परस्पर सहकार्य असावं। प्रमुख विकास प्रकल्प असतील, सपोज नर्मदा प्रकल्प आहे, तो महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान यांच्या संदर्भातला आहे, मग त्याच्यातलं कोऑर्डिनेशन करता यावं तो हेतू आहे। विविध प्रदेशामध्ये राजकीय समतोल, याला पॉलिटिकल इक्विलिब्रियम म्हटलं जातं, तो साधण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो। आता आज आपण सगळा मुद्दा बघण्याचं कारण आहे 27वी
वेस्टर्न झोनल काउन्सिल पश्चिम विभागीय परिषद पुण्यामध्ये 22 फेब्रुवारी रोजी होतीये. येथे आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि याच्या पूर्वीची 26वी वेस्टर्न झोनल काउन्सिल ही गांधीनगर गुजरातमध्ये पार पडलेली पाहता येते. सध्या किती झोनल काउन्सिल आहेत? 5 झोनल काउन्सिल आहेत प्लस 1. 5 मध्ये कोणते आहेत? नॉर्थ, वेस्ट, ईस्ट, साऊथ आणि सेंट्रल. प्लस 1 मध्ये नॉर्थ ईस्ट आहे. अशा 6 झोनल काउन्सिल आहेत, हे लक्षात ठेवा. जी नॉर्थ ईस्टची आहे, नॉर्थ ईस्टची झोनल काउन्सिल, तिच्यासाठीचा कायदा 1971 चा आहे. तिची स्थापना 8 ऑगस्ट 1972 ला झालेली आहे. 7+1 8 राज्य आहेत. सिक्कीमनं 2002 ला हे जॉईन केलेलं पाहता येतं. ही जी 6वी झोनल काउन्सिल आहे नॉर्थ ईस्टची, तिला इतर 5 झोनल काउन्सिल पेक्षा अधिक अधिकार आहेत. सामायिक विषयांच्या बाबतीत काही योजना तयार करणं आणि त्या भागातल्या सार्वजनिक सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आणि सुरक्षेसाठी तिला काही अधिकार दिलेले आहेत. आता ह्या झोनल काउन्सिलचं जे विभाजन आहे, हे सगळं विभाजन आहेत. 6 झोनल काउन्सिल दिलेले आहेत. याचं विभाजन करताना कुठल्या बेसिसवर केलं हे पाहूयात आपण. सेंट्रल मध्ये जर बघितलं तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आहे. आता उत्तराखंड आपण आपल्या सवयीप्रमाणे नॉर्थ मध्ये लिहू शकतो, परंतु हे विभाजन कसं केलंय याचे कारण इथं दिलेले आहेत. नैसर्गिक रचना, उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड बाहेर पडलेला आहे. नदीचं बाउंड्री आहे. संदेशवहन कम्युनिकेशन आपल्याला पाहता येतं. नंतर सांस्कृतिक आणि भाषिक आत्मीयता आहे. आर्थिक आवश्यकता आहे. सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्था, या आधारे या झोनल काउन्सिलची अशी रचना केलेली आपल्याला पाहता येते. 6 झोनल काउन्सिल आहेत. तुम्ही हे करून ठेवा. याची PDF तुम्हाला आपल्याला एज्युकल्चरच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. हे तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता ही मुंबईची आहे वेस्टर्न झोनल काउन्सिल, तिचं हेडक्वार्टर मुंबई आहे. परिषद 27वी होती कुठं? पुण्याला. हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबईला. कोण कोण आहे? महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव आणि दमण आणि दादरा नगर हवेली हे आपल्याला इथं पाहता येतात. हा मुद्दा इथं मी खाली रेड पेनने हायलाइट करून ठेवलेला आहे. अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप कुठल्याही झोनल काउन्सिल मध्ये येत नाहीत. इथं लक्षात ठेवा, नॉर्थ ईस्ट मध्ये 7+1 आहे. 7 सिस्टर्स जे आहेत आणि 8वं सिक्कीम आपल्याला पाहता येतं. हा चार्ट तुम्ही करून ठेवा. अशा प्रकारे जे काही वेस्टर्न झोनल काउन्सिल आहेत त्याच्या निमित्तानं आपण हे बघितलेलं आहे. ती परिषद पुण्याला झालेली आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ते बॅकग्राऊंड सुद्धा चेक केलेलं आपल्याला पाहता येतं. अशाच करंटच्या घडामोडीसाठी तुम्ही आपलं जे काही एज्युकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे आणि YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आपण तिथं पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहता येते. साधारण 2017 पासून ते 2023 पर्यंतचे ग्रुप बी मेनचे पेपर आपण त्याच्यात डिस्कस केलेले आहेत. साधारण 20 पेपर आहेत. 510+ क्वेश्चन आपल्याला तिथं पाहता येतील. चालेल, मग आज आपण इथं थांबूया. थँक्यू.